हे छान असं लिहिलं हे छान या देशाचं संविधान गीताचा तिसरा अंतर सादर करणे लक्ष असावं। हक्कासाठी लढू लागली, हक्कासाठी लढू लागली आता हर एक बाई, या देशाची राष्ट्रपती झाली प्रतिभाताई, झाली प्रतिभाताई, झाली प्रतिभाताई। कारण हजारो वर्ष या स्त्रियांना भोगदाशी बनवली होती त्या मनुवाद्यांनी। हजारो वर्ष या स्त्रियांना भोगदाशी बनवली होती त्या मनुवाद्यांनी। शूद्राती शूद्राहून ही तिला गुलाम बनविली होती या मनुवाद्यांनी। पण ती स्त्री आज पंतप्रधान झाली, ती स्त्री आज राष्ट्रपती झाली, कुणी डॉक्टर झाली, कुणी इंजिनियर झाली, कुणी प्राध्यापक झाली, तर कुणी पोलीस अधिकारी झाली, कुणी वकील तर कुणी जज झाली, कुणी नगरसेविका तर कुणी महापौर झाली, कुणी आमदार कुणी खासदार झाली, कुणी मुख्यमंत्री झाली। हे सर्व घडून आले ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आणि म्हणून या ठिकाणी म्हणावं असं वाटतं काय की हजारो वर्ष या आयाबायांनी अतिशूद्र लेखले होते। हजारो वर्ष या आयाबायांना अतिशूद्र लेखले होते, भोगदाशी समजून या समाजाबाहेर अलगद उचलून फेकले होते। पण भिंड काढली त्या साऱ्या हरामखोरांची अरे ज्याने चौदार तळ्याचे पाणी साकले होते। आणि म्हणून या ठिकाणी म्हणायचं आहे हक्कासाठी लढू लागली आता हर एक बाई, या देशाची राष्ट्रपती झाली प्रतिभाताई, झाली प्रतिभाताई। अशी घटना समतावादी म्हणून यादी इंदिरा गांधी झाली पंतप्रधान। विधवा असल्यामुळे जगन्नाथपुरीच्या देवालयात नाही जाऊ शकली। इंदिरा गांधी पंतप्रधान झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे। आणि म्हणून या ठिकाणी म्हणावं असं वाटतं की विधवा असल्यामुळे जगन्नाथपुरीच्या देवालयात नाही जाऊ शकली, विधवा असल्यामुळे जगन्नाथपुरीचे दर्शन ती नाही घेऊ शकली। इच्छा असून ही श्रद्धेची भाव फुले ती नाही वाहू शकली, पण बाबासाहेबांमुळे तीच इंदिरा गांधी दीनानाथा त्या भारताचे पंतप्रधान झाली, त्या भारताचे पंतप्रधान झाले। आणि म्हणून या ठिकाणी म्हणायचं आहे या ठिकाणी संदेजी जाधव साहेब यांच्याकडून 100 वेळा पाठ सत्यश्रोणी आहे। आणि म्हणून त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांचं काय म्हणणं आहे हक्कासाठी लढू लागली आता हर एक बाई, आता हर एक बाई, आता हर एक बाई। या देशाची राष्ट्रपती झाली प्रतिभाताई, झाली प्रतिभाताई, झाली प्रतिभाताई। इंद्रदेवाची वाणी म्हणते स्त्री ही अल्पबुद्धीची आहे। इंद्रदेवाची वाणी म्हणते स्त्री ही अल्पबुद्धीची आहे। भृगु ऋषीची मनुस्मृती म्हणते स्त्री ही मानव जातीला कलंक आहे। इंद्रदेवाची वाणी म्हणते स्त्री ही अल्पबुद्धीची आहे। भृगु ऋषीची मनुस्मृती म्हणते स्त्री ही मानव जातीला कलंक आहे।
स्त्री कृष्णाची भगवद्गीता म्हणते स्त्री ही शूद्र पाप योनी आहे, पण तथागत गौतम बुद्धाची वाणी म्हणते की अखंड मानवाचे उज्ज्वल करणारी अरे स्त्री ही महामाता आहे, स्त्री ही महामाता आहे. कोण म्हणतं? तथागत गौतम बुद्ध. आणि म्हणून या ठिकाणी म्हणायचं आहे हक्कासाठी लढू लागली आता हर एक बाई, आता हर एक बाई, आता हर एक बाई. या ठिकाणी आमचे दादा आदरणीय औक्षमान विसन शेठ मोरे यांच्याकडून पुन्हा एकदा 200 रुपये पाठ सतीश्रोणी आहे. आणि म्हणून त्यांचं म्हणणं आहे काय, आणि म्हणून या ठिकाणी म्हणायचं आहे लक्ष असावं की सती प्रथेवर बंदी आणून मोहम्मद तुगलक यांनी मनु प्रथेवर प्रहार केला आहे. सती प्रथेवर बंदी आणून मोहम्मद तुगलक यांनी मनु प्रथेवर प्रहार केला आहे. मानवतेचा साक्षीदार म्हणून अल्लाउद्दीन खिलजी यांनी वेश्या विवाहाचा पुरस्कार केला आहे. महामाता सावित्री आणि ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा अंगीकार केला आहे. आणि या देशाचे संविधान लिहून आमच्या बाबासाहेबांनी अरे अखंड नारी जातीचा उद्धार केला आहे, अखंड नारी जातीचा उद्धार केला आहे. आणि म्हणून या ठिकाणी काय म्हणायचं आहे हक्कासाठी लढू लागली आता हर एक बाई, आता हर एक बाई, आता हर एक बाई. या देशाची राष्ट्रपती झाली प्रतिभाताई, झाली प्रतिभाताई, झाली प्रतिभाताई. क्योंकि इतिहास भी गवाह है कि धर्म के ठेकेदारों ने, इतिहास भी गवाह है कि धर्म के नाम पर ब्राह्मणों ने पेशवाई में मोहब्बत को बदनाम किया है. इतिहास भी गवाह है कि धर्म के नाम पर ब्राह्मणों ने पेशवाई में मोहब्बत को बदनाम किया है. मगर मस्तानी के बाजीराव ने अपने ही बेटे को शमशेर बहादुर नाम देकर मोहब्बत को नया अंजाम दिया है. इतिहास भी गवाह है कि धर्म के नाम पर ब्राह्मणों ने पेशवाई में मोहब्बत को बदनाम किया है. मगर मस्तानी के बाजीराव ने अपने ही बेटे को शमशेर बहादुर नाम देकर मोहब्बत को नया अंजाम दिया है. आणि म्हणून या ठिकाणी म्हणावंसं वाटतं की ब्राह्मणांना डावळून बाजीरावाने रूपवती मस्तानीचा स्वीकार केला आहे. ब्राह्मणांना डावळून बाजीरावाने रूपवती मस्तानीचा स्वीकार केला आहे. आणि आज त्याच बाजीराव मस्तानीचा अखंड जगाने जय जयकार केला आहे. म्हणून या ठिकाणी म्हणावंसं वाटतं कि आप धर्म के ठेकेदारों का जोर चलता नहीं, आप धर्म के ठेकेदारों का जोर चलता नहीं. अरे इस देश का हर इंसान बोलता है अरे मोहब्बत किसी से भी करो या शादी करो, ये मेरे भीम जी का संविधान बोलता है, मेरे भीम जी का संविधान बोलता है. आणि म्हणून या ठिकाणी म्हणायचं आहे काय हक्कासाठी लढू लागली आता हर एक बाई, आता हर एक बाई, आता हर एक बाई. या देशाची राष्ट्रपती झाली प्रतिभाताई, झाली प्रतिभाताई, झाली प्रतिभाताई. अशी ही घटना समतावादी, अशी ही घटना समतावादी, अशी ही घटना समतावादी. म्हणून यादी इंदिरा गांधी, म्हणून यादी इंदिरा गांधी, म्हणून यादी इंदिरा गांधी. झाली पंतप्रधान, झाली पंतप्रधान. कारण असं लिहिलं हे छान, असं लिहिलं हे छान. या देशाचं संविधान शेवटचा अंतरा सादर करण्याच्या कार्यक्रमाला उशीर झालेला आहे. भरपूर अशी शेरशायरी मी कमी केलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी म्हणायचं आहे काय संविधानाचे भीमाचे विश्व वाचते ग्रंथ, तयासारखा दीनानाथ, तयासारखा दीनानाथ तोच प्रज्ञावंत. या ठिकाणी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी नरेश
शिंदे म्हणतात की कुणी आपल्या धर्माचे हित जपले, कुणी आपल्या धर्माचे हित जपले तर कुणी आपल्या वंशाचे हित जपले, कुणी आपल्या धर्माचे हित जपले तर कुणी आपल्या वंशाचे हित जपले, कुणी आपल्या प्रदेशाचे हित जपले, पण माझ्या भीमाने फक्त आणि फक्त या भारत देशाचे हित जपले. कारण कुणी म्हणतो भारत आमची माता आहे, जात धर्म पंथ भाषा सारीच इथे विविधता आहे, देशात बालशाही लोकसत्ता आहे, परंतु या बलशाली भारताचा भीम माझा भाग्य विधाता आहे. आणि म्हणून या ठिकाणी म्हणायचं आहे, असा कोणी ना जगी महान, अरे जगी महान कीर्तिवान, मग विद्येचा धनवान, मग विद्येचा धनवान असं का म्हणावंसं वाटतं की 250 वर्षाचा कोलंबिया विद्यापीठाचा असा हा अहवाल आहे. 250 वर्षाचा कोलंबिया विद्यापीठाचा असा हा अहवाल आहे. आणि तिथेच उच्च विद्या विभूषित झालेल्या विद्यार्थ्यांचा लागलेला निकाल आहे की 1 शतक विद्वानांचा जगात मोठा उच्चांक आहे. आणि त्याच 100 पैकी बाबासाहेबांचा पहिला क्रमांक आहे, बाबासाहेबांचा पहिला क्रमांक आहे. कारण होतील आणखी हजारो वर्ष त्याच कोलंबिया विद्यापीठाला, होतील आणखी हजारो वर्ष त्याच कोलंबिया विद्यापीठाला अरे सन्मानित करतील याही पुढे उच्च विद्या विभूषित झालेल्या विद्यार्थ्यांना. पण भीमासारखे ग्रंथ कुणीही वाचू शकत नाही, भीमासारखे ज्ञान कुणीही वेचू शकत नाही, आणि बाबासाहेबांचा पहिला क्रमांक अरे कुणीही खाली खेचू शकत नाही. कारण त्या मनवादी डोमकावड्यांची वेळ तर ही कावकाव आहे, हे सगळे शेती नानाजी कांबळेंचे आहे. आणि म्हणून ते म्हणतात की त्या मनवादी डोमकावड्यांची वेळ तर ही कावकाव आहे, सिंह गर्जने पुढे त्या मांजराचे म्याव म्याव आहे. त्या कोलंबिया विद्यापीठातील विद्वानांचा असा ठराव आहे की जगातील सर्वात श्रेष्ठ विद्वान या भारतातील डॉक्टर भीमराव आहे, डॉक्टर भीमराव. आणि म्हणून या ठिकाणी म्हणायचं आहे काय, संविधानासवे भीमाचे विश्व वाचते ग्रंथ, मग तयासारखा दीनानाथ तोच प्रज्ञावंत, मग असा कुणी ना, अरे असा कुणी ना जगी महान, असा कुणी ना जगी महान, की महान कीर्तिवान, मग विद्येचा विद्वान, असं लिहिलं हे छान बाई, असं लिहिलं हे छान, अरे या देशाचं संविधान